सॉरी सॉरी, मी आहे मम्मा. मम्मा सो सॉरी. तू घाबरलीस का? इट्स ओके. नाही अगं अगं तू झोप ना. तू कशाला उठतेस? झोप. मी तुला छान थोपटते म्हणजे तुला झोप लागेल. हा, आणि असा केसातून हात फिरवलेला तुला आवडतो ना, तसा हात फिरवते म्हणजे मस्त झोपशील तू पुन्हा एकदा. हा नाही अगं झोप ना. ठीक आहे. सई बेटा, मला काय तुला त्रास द्यायचा नाहीये. म्हणजे आत्ताच नाही असं नाही, तुला त्रास होईल असं मला कधीच वागायचं नसतं. खरंच. हे बच्चा, डोकं शांत झालं का? की अजून राग आहे मम्मा बद्दल डोक्यात? हा मम्मा, माझा तुझ्यावर असा राग नाहीये. आहे. नाही म्हणजे तुला राग येतो, पण तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम सुद्धा तेवढंच आहे. कसं आहे ना बच्चा, तू जशी वयात आलीयस तसं माझं आणि तुझ्या डॅडूचं वय सुद्धा वाढतंय ना ग. आणि तुला माहितीच आहे, तुझ्या डॅडूची तब्येत हल्ली बरी नसते. मग मला आपल्या भविष्याची खूप काळजी वाटते, तुझ्या आणि माझ्या सुद्धा. आणि अशा वेळेस असं वाटतं की जर का तुझं लग्न झालं आणि तू सुखात आहेस हे मी पाहिलं ना, की आयुष्यात कसलीच चिंता राहणार नाही. बच्चा प्लीज, माझी एक शेवटची इच्छा म्हणून पूर्ण करशील? प्लीज लग्नाला तयार होशील का ग? मग मी तुझ्याकडून काही मागणार नाही. हो. हो, मी करेन लग्न. थँक्यू. मग मी सुयशला फोन करू? एक मिनिट. मी लग्न करायला तयार आहे असं म्हटलं, सुयशशी लग्न करायला नाही. अगं पण लग्न करायचंच असेल तर सुयशशी का नको? तो सोडून ना जगातली अजून 1000 मुलं समोर आणतो माझ्या. मी सगळ्यांना हो म्हणते, पण सुयशला नाही. 1000 काय, लाखो अगदी करोडो मुलं पाहिलीस ना तरी सुद्धा सुयश सारखा मुलगा शोधून सापडणार नाही तुला. सापडेल, शोधेन मी. मुलं शोधण्यापेक्षा तुझ्या मम्माचा आनंद कशात आहे हे जर का शोधायचा प्रयत्न केलास तर बरं होईल, नाही का? सई, इथे मम्माचा अपमान झालाय, त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. मम्मा तुझ्यासमोर ढसाढसा रडली आता, त्याच्याकडे सुद्धा लक्ष देऊ नकोस. हवं ते कर हे बोलले ते बरोबर लक्षात राहिलं तुझ्या. ठीक आहे, तुला हवं ते तू कर, मला हवं ते मी करेन. आता तर मी मुलगा शोधणार आणि लग्न सुद्धा करणार. आयडिया. गुड मॉर्निंग. ए अरे गुड मॉर्निंग आहे. तू तू आधी मला भेट. नाही ग, आता ऑफिसला जायची तयारी करतो. संध्याकाळी भेटू हवं तर, जमलं तर. नाही 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 नाही, तू तू मला आत्ताच्या आत्ता भेट. का ग, काय झालं? माझ्या डोक्यात ना एक सुपर प्लॅन आहे. प्लॅन? हा, कसला प्लॅन? सुयशला परमनंटली डच्चू देण्याचा. हे बघ सई, तुला ज्या विषयावर बोलायचं ना त्या विषयावर मला काहीच बोलायचं नाही. बरं बोलू नकोस, ऐक तरी माझं. तू नेहमी जे म्हणतेस ते मी ऐकतो. तुला हवं तसा वागतो. मग त्यावेळेस मी सांगतोय तसं तू वाग ना. मग भेट तरी मला ऍटलीस्ट. भेटू संध्याकाळी ऑफिस नंतर, जमलं तर. चल बाय. मध्येच का झटके येतात त्याला? नवीन शूज घ्यावेच लागणार. सई, कुठे निघालाय सकाळ सकाळ? मुलगा शोधायला. सई, अगं हो मम्मा, तूच म्हणाली होतीस ना, सुयश सारखा मुलगा लाखो करोडो मध्ये शोधला तरी मिळणार नाही. मग आता एवढी मुलं शोधायची म्हणल्यानंतर सकाळी सकाळी सुरुवात करायला हवी ना. हा,
निर्लज्जपणाचा कळस आहेस, कळस. एकतर सुयशला नकार देऊन सगळी माती केली आहेस, वर उत्साह तर बघा. मग आता सुयशला नकार दिला म्हणून आयुष्य संपलं का माझं? घरातनं बाहेर पडणं सोडून देऊ? नाही, जा ना, बाहेर जा, पण कुणाला भेटायला जातेस ते सांगून जा. त्याने काय फरक पडणार आहे तुझ्या आयुष्यात? माझ्या नाही ग, तुझ्या आयुष्यात नक्की फरक पडेल. मग मी ते माझं बघून घेईन ना. ठीक आहे, मग मी सुद्धा माझा विचार करते आणि तुझं लग्न सुयश बरोबर ठरवून मोकळी होते. ओके, बघ जमतंय का? आता तुझं जे काही होईल ते माझ्या हिशोबानेच होईल. ह्या महिन्याच्या अखेरीस पैशाची जुळवाजुळव करताना थोडीशी ओढाताण होणार आहे असं दिसतंय. पिंट्या, तुझं काय रे? सीझन नाही ना सध्या. गॅरेजला कसला सीझन आहे? आधी कसं व्हायचं, लोक गावी जायचे ना गणपतीला गाड्या घेऊन. आता हल्ली तेवढा उत्साहच नाही राहिला लोकांना गाड्या घेऊन गणपतीला जायला गावी. आणि गेले तरी कॅबने बिबने जातात ना, मग त्या गाड्यांचं सर्व्हिसिंग काय कंपनीत होतं. पण माझ्याकडे एक 1500 रुपये हे आहेत इकडे, पण हे पैसे. 1500 रुपयांनी काय होणार आहे? भाईचेही पैसे इतके येणार नाहीयेत. नाही, मी करतो काहीतरी या आठवड्यात. अरे बंधू, तोपर्यंत मी थांबेन, आपण सगळे कळ सुसू. पण त्या दापोलीच्या नारळी पोपळीच्या ट्रकवाल्याचं भाडं थकलंय. त्याचा फोन आला होता सकाळी सकाळी की भाडं न्यायला येतोय म्हणून. अरे दादा, त्याला सांग नारळ पोपळीचे जे काही पैसे येतील ते ठेव. अरे माझ्या मनात नसेल का आली ही गोष्ट, पण ह्या वर्षी ते वादळ आलं होतं, त्यांनी बरंच नुकसान झालंय, उत्पन्नही फारसं झालं. बरं, ते उत्पन्न त्यांनी ठेवून घेतलं तरी सुद्धा 2000 रुपयाची तूट आहे, ती तर द्यावीच लागेल. हे वर्षच खराब आहे नाही. वर्षाचा काही दोष नसतो रे पिंट्या. म्हणजे बघ ना, दिवस उजाडतोय, मावळतोय रोज, वर्षानुवर्ष चंद्र सूर्य तारे त्यांची कामं करतायत. मग कमी कोण पडतंय आणि कुठे पडतंय? तर कमी आपण पडतोय. बघू, माझ्या एकट्याच्या पगारात भागत नसेल तर मलाही मेहनत वाढवायला हवी. तर ते पेपर टाकतो ना दर महिन्याला आपल्याकडे, तो पेपर बंद करा आणि तुझा तो शेअरचा पेपरही बंद कर रे. तुम्हाला काही वाचायचं असेल तर समोर खुलं वाचनालय आहेच. दूध पण बंदच करूया, म्हणजे आदित्य आणि आप्पांसाठी पाव लिटर घेऊया, बाकी आपण सगळेच कोरा चहा घेऊया. हो हो, पण ठीक आहे, मी पण माझ्या खाण्यावर कंट्रोल करीन. वाचतील बहुतेक पैसे बरेच. बरं, पण एक लक्षात ठेवा, हे सगळं आदित्यला अरे हो, पण पण काय, तुला काही हवंय का? नाही नाही, अरे मला नकोय, पण तुम्हालाच काही, म्हणजे मी अरे नाही नाही, आम्हाला काही नकोय. तू तुझ्या कामावरती लक्ष दे बस. काय तू जा, तुला उशीर होतो ना ऑफिसला. हो, जा जा जा, निघ. हा, जपून जा रे. आदित्य कश्यप, आज तुमचा दिवसच नाही. दिवसाची सुरुवात अशी झाली ना की उरलेला दिवस हा बोला. बोला काय बोला, मी तर बोलतच राहीन, पण माझं ऐकतंय कोण? आणि जरी ऐकलं तरी सुद्धा समोरच्यानी तसं वागायला सुद्धा हवं ना. तुम्हाला काय सांगितलं होतंस, तू माझ्या मुलीपासून लांब राहशील, हो ना? मग तरी सुद्धा आज तिला भेटणार आहेस?
हे बघा, मी काही आपणहून तिला आज भेटूया असं म्हणलं नव्हतं, तिचाच फोन आला होता. आणि मुळात अजून तिला मी आज भेटणार आहे का नाही हेही माझं ठरलं नाहीये. तुमची मुलगी सोडूनही मला इतर प्रॉब्लेम्स आहेत आयुष्यात आज. माझ्या आयुष्यातला तू सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहेस. त्याचं मी काय करू? ती जशी वागतेय, तिच्यात जो काही बदल घडतोय, तो सगळा तू तिच्या आयुष्यात आल्यानंतर घडतोय. आणि तो बदल मला अजिबात आवडत नाही. हे बघा मॅम, मी खूप जग बघितलंय. सो ही अशी निरागस, निखळ, निरपेक्ष लेबल्स लावलेली मैत्री असते ना, ती शेवटी प्रेमात बदलते. ओके? आणि ही तुमची जी काय सोकॉल्ड मैत्री आहे ना, ती जर का प्रेमात बदलली तर मी ते खपवून घेणार नाही. आणि शिवाय तुझ्यासारख्या फाटक्या आणि गरीब माणसाबरोबर तिचं जर का लग्न झालं आणि तिच्या आयुष्याचं वाटोळं झालं तर गाठ माझ्याशी आहे. आणि हा घातलेला पसारा वेळेत आवर, नाहीतर स्वतःला वेळेत सावर. तू मी तुझाच विचार करत होतो. काय विचार करत होतास? नाही म्हणजे असं जनरल. पण मी संध्याकाळी भेटू म्हणलो होतो ना, तरी तू आता. माझं सोड, मला एक सांग, तू सायकल सोडून असं स्लो मोशन मध्ये कुठे निघालाय? अगं सकाळी सकाळी टायर पंक्चर झालं. यालाच म्हणतात टेलिपॅथी. मी मन कवडी आहे ना, म्हणजे माझ्या मनाने मला सांगितलं की आदित्यच्या सायकलचं टायर पंक्चर झालेलं असणार, त्यामुळे फुल स्पीड गाडी घेऊन तू निघ. आणि मग मी आले. चल सोडते मी तुला ऑफिसला. चल. सई नको, असू दे, तू जा, मी जातो आपापला. काय रे मुलींसारखे नखरे करतोस तू? चल बस ना, मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. नाही नको, तुला सुयश बद्दल बोलायचं असणार आणि ते खरंच नाही ग ऐकायचंय मला. बरं ठीक आहे, मी ते नाही बोलत, तू बस तर खरं. चल ये. सई नको, असू दे, तू जा, मी चालत जातो. अरे अरे आदित्य, आदित्य ऐक ना. आदित्य, आदित्य ऐक ना. हे बघ, तू जर का ऑफिसला उशिरा पोहोचलास तर तुझा बॉस तुला ओरडेल, पण जर का तू गाडीत बसला नाहीस ना तर मी तुला ओरडेन. त्याच्यामुळे पटकन गाडीत बस. चल चल. नाही, जाऊ दे. अरे अहो आदित्य, तुम्ही आता काय बघता? हे बघा ना, माझा नवरा माझ्याशी कसं वागतोय ते. काकू काकू काकू, बघा ना, माझ्या ना लग्नाला 2 वर्ष झाली. कुणाच्या? आज थोडंसं भाजीमध्ये मीठ कमी पडलं तर लगेच असं वागायला लागलाय. असं कधीतरी होतं ना. इतके वर्ष इतकं सगळं केलं पण याचं काही नाही त्याला. तुम्ही हिचं ऐकू नका. अहो ताई, बावळट. ऐका ना, माझा नवरा बघा ना माझ्याशी कसं वागतोय. मी नवरा. आज ना काय झालं, फक्त भाजीत थोडंसं मीठ कमी पडलं माहितीये, तर हा असं वागायला लागला. आता लग्न म्हटल्यानंतर थोड्याफार गोष्टी होणारच ना. कोणाचं लग्न? ऍडजस्टमेंट कराव्या लागतात ना लग्नात. ऍडजस्टमेंट? पण ऐकतच नाही हा मुलगा. ऐका ना, मी तुमच्या पाया पडते. प्लीज त्याला सांगू, प्लीज प्लीज. चल चल, तुझ्या गाडीत बसू. चल, तमाशा नको करूस येते. ताई, थँक्यू सो मच. तुमच्यामुळे माझं लग्न वाचलं हो. तुमचा ना संसार खूप सुखाचा होईल बघा, नक्की. पण माझं लग्नच नाही झालंय. मग होईल. अगं तुम्ही कोणाचं ऐकताय? काय होईल? तू चल, लग्नाआधी डिवोर्स घ्यायची वेळ आली. येस, डॉक्टर सुयश पटवर्धन हिअर. ओळखलं नाहीत का? इतक्यात विसरलात आम्हाला? हो, फालतू लाडा देऊ नका, कळलं का? कामाचं काय ते बोला आणि फोन ठेवा. तुमचा राग शांत झालाय की नाही हे पाहायला फोन केला. मग ठेवाच फोन, कारण तुमच्यावर आणि तुमच्या फालतू मुलीवर मी करायचा त्यापेक्षा जास्तच वेळ माझा वेस्ट करून झालाय. तुम्ही काही करा हो, मी तुमचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतच राहीन. आणि तुमचं आणि सईचं काही होणार नाही तिचं आणि माझं. तुम्ही पायात पडा, भीक मागा, अहो तर पाय धुवून पाणी प्यायला ना, तरीही हा डॉक्टर सुयश पटवर्धन आता तुमचं आणि तुमच्या मुलीचं तोंड बघणार नाहीये.
बघशील रे, नक्की बघशील. आणि आज ना उद्या मी तुला मनवेन सुद्धा. कारण लोकांचा राग शांत करणं बिराजदारांना चांगलंच जमत. अहो के तू अजूनही चिडलायस का माझ्यावर? सई तू तिकडे भर रस्त्यामध्ये राडा घातलास ना, म्हणून बसलो मी गाडीत फक्त. ओके, पण आता बसलाच गाडीत तर बोल ना माझ्याशी. ऍटलीस्ट बघ तरी माझ्याकडे. मी बोलते. अरे मम्मा ना हात धुवून मागे लागली माझ्या लग्नासाठी. पण तुला तर माहितीये मला काय हवंय ते. आणि म्हणूनच या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी मी ना एक सुपर प्लॅन ठरवलाय. विचार ना काय. मी नाही विचारणार आहे. ए यार विचार ना. काय प्लॅन आहे? मी घरी सांगणार आहे की माझं लग्न ऑलरेडी झालंय. काय? अरे म्हणजे खोटं सांगणार आहे. खोटं खोटं. आणि त्यांना पटणार आहे ते? तेच तर. सी त्यांना जर का पटलं नाही ना तर मी त्यांच्या समोर डिरेक्टली मॅरेज सर्टिफिकेट आणून ठेवणार आहे. कसं? कुठून? तुझ्या बंधू मामांकडून. सई नाही आहे. हे बघ, असली कामं तो करत नाही बरं का. माझ्यासाठी करेल, माझा विश्वास आहे. एक दादा मामा सोडल्यास ना तुझा कुठलाही मामा माझ्यासाठी काहीही करायला तयार होईल नक्की. नाही ठीक आहे, त्यांनी खरंच तसं केलं, मग पुढे काय? पुढे काय? माझं आणि सुयशचं लग्न कॅन्सल. मम्मा आणि डॅडी सो मला लग्नावरून त्रास देणं बंद करते. एक मिनिट. चल सुयश ठीक आहे, पण तुझी मम्मा जर म्हणली हा कोण मुलगा आहे, मला दाखव, मला भेटायचा आहे, तर कोण मुलगा उभं करणार आहेस? मुळात मॅरेज सर्टिफिकेट वरती नाव कोणाचे लिहिणार आहेस? केलायस का विचार? नाव काहीतरी लिहिता येईल रे. आणि कुठला तरी डमी मुलगा उभा करेल ना मी. ए आदित्य, तू होतास का माझा नवरा? म्हणजे अरे खोटा खोटा. इथं तुझी मम्मा आपली खरी दोस्ती टिकू देत नाही. खोटं लग्न कसं टिकू देणार आहे? म्हणजे असं कोण म्हणाला तुला? मी तर असं कधीच नाही म्हणाले. मग थांबव गाडी, माझं ऑफिस आलं. अरे असं काय करतोस? ऑफिस पुढे आहे ना. तू ठीक आहे, मला इथं उतरायचं, तू गाडी थांबव. अरे पण सई ब्रेक दाब, थांबव इथे. आदित्य, आदित्य, अरे काय झालं? सई तुला सुद्धा ना त्या गाडीसारखा ब्रेक लावायची गरज आहे. कधी कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. आता तू एवढा का चिडतोयस? एवढा का चिडतोय? तुझ्या आणि सुयश मध्ये मला आणत जाऊ नकोस असं म्हणलं तरी आणलंस. त्याच्याशी लग्न मोडू नकोस असं म्हणलं होतं तरी मोडलंस. बरं मी म्हणतोय मला सुयश लग्न याच्याबद्दल नाही बोलायचंय तरी बोललीस. आणि आता हा काहीतरी नवीनच वेडछापपणा. सगळं भसाबस करायची काय गरज आहे सई? आणि सगळे प्रॉब्लेम्स मलाच सांगितले पाहिजेत का? अरे पण तुला नाही तर मग कोणाला सांगू मी माझे प्रॉब्लेम? मला माझे प्रॉब्लेम्स नाही आहेत का सई? आय एम रिअली सॉरी, खरंच सॉरी. बरं एक काम कर, तू ना तुझे सगळे प्रॉब्लेम्स मला सांग. मामांचा काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे मामा परत काही मुली वगैरे शोधतायत की काय? म्हणजे डेंजर मुली शोधतायत का? नाही ना पेक्षा डेंजर. ए मी शोधू तुझ्यासाठी मुलगी? आदित्य, आत्ता कळलं. फाटलेला बूट हा प्रॉब्लेम आहे. तर बूट फाटका असणं हा प्रॉब्लेम नाहीच आहे. माझ्या घरची परिस्थिती फाटकी आहे ना, हा प्रॉब्लेम. म्हणूनच तुझ्या आईला आवडत नाही ना आपण एकत्र असणं. नाही, आणि त्यांचं बरोबरच आहे. काय चुकतात ते? माझ्यासारखा गरीब मुलगा त्यांच्या मुलीला खुश ठेवूच शकत नाही. तिला जो ऐशोआराम लागतो तो मी कधी देऊच शकत नाही. नाही, त्यांच्या मुलीला डॉक्टर सुयश सारखा श्रीमंत मुलगा पाहिजे. नवरा म्हणून आणि मित्र म्हणून. आता माझा नाही, डॉक्टर सुयशचा विचार कर. तुझ्या मामाचा विचार कर. आदित्य एक मिनिट. मम्माचा फोन आला होता तुला?
ती भेटलीये का तुला? काय बोलली ती तुझ्याशी? आदित्य मला खरं काय ते सांग, मला कळलंच पाहिजे. सांग आदित्य, आदित्य प्लीज. आदित्य मला काय झालं ते कळायलाच हवं. आणि तू सांगितलं नाहीस ना तरी मी शोधून काढीन.